मोबाईल आले का? बोला बोला. इथं पंचायत समितीमध्ये बैठक देत आहे या नाही नाही काय गडबड तोपर्यंत येतील. बोला. 2017 साली या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम पहिल्यांदा माझी पत्नी रेश्मा संरक्षितेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने अत्यंत विश्वासाने दिली होती आणि ती दिलेला विश्वास तो जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी वनवासवाडी गटातून केल्यामुळे आज या ठिकाणी सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमचे नेते कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेशदादा शिंदे यांच्या ह्या तिघांच्याही माध्यमातून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला स्वतःला संदीप लक्ष्मण शिंदे माझं नाव आहे आणि या ठिकाणी खेड गटातून माझी जिल्हा परिषदेची उमेदवारी मला भेटलेली आहे. माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचा एक चांगला अनुभव असलेल्या आमच्या भगिनी मधुताई कांबळे या सुद्धा खेड गटातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आमचे पार्टी प्रमुख म्हणून क्षेत्रमावलीमध्ये काम करणारे सचिन जाधव यांच्या सौ आमच्या स्वाती सचिन जाधव यांना सुद्धा क्षेत्र माहुली गणातून उमेदवारी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी हा अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळं या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विकास कामं करत असल्यामुळं लोकांचं जनहित पाहत असल्यामुळं सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, माझ्याबरोबर असलेल्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारावर जो विश्वास ठेवलेला आहे, त्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. तुम्ही भूमिपुत्र नाही अशी चर्चा त्या मतदारसंघात होती. नाही, मुळात भूमिपुत्राची व्याख्या काय ती मला आधी सांगा. म्हणजे लोकांना विकास हवा असतो का भूमिपुत्र हवा असतो? तुमची बरोबर आहे, पण जसं भूमिपुत्र जर म्हणायचं जर झालं तर मी मूळचा इथला आहे, माझ्या 25 पिढ्या इथं खपलेल्या आहेत. म्हणजे जर आता राजकारण भूमिपुत्रावरच जर न्यायचं असेल तर माझ्या 25 पिढ्या इथं खपलेल्या आहेत. पिंगळीवरनं आलेल्यांनी आम्हाला भूमिपुत्र आहे असं सांगू नये. मला प्रश्न विचारा. आज उमेदवारी भरलेत भाजपतर्फे. लेपल आवाज आला नाही तेवढा. कैलास काय तुमची प्रतिक्रिया? आता मी महेशदादा साहेबांच्या विद्यापत्नी प्रियाताईंचा अर्ज करून आली. इथे आपल्या भाजपतर्फे संदीपभाऊ शिंदेंच्या अर्ज भरला जातो. आपल्या जाधवताईंच्या स्वाती सचिन जाधव त्यांचा अर्ज भरला जातो. मधुताई कांबळेंचा अर्ज भरला जातो आणि कोडोलीमध्ये रामदास साळुंखेंचा अर्ज भरला जातो. कशा प्रकारे बघता येईल? ही निवडणूक एकच आहे की महेश शिंदे साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेली प्रचंड कामं, विकासाची कामं, पाणी आणलं आहे, कोरोनात केलेलं काम लोकांच्या मनात बसलेलं आहे आणि महेश शिंदे साहेब हे काम करतच राहणार. अजूनही आरोग्याचे प्रश्न असो, लोकांचे पर्सनल प्रश्न असो, या सर्वांमध्ये हे सर्व कार्यकर्ते आणि हे जे उमेदवार आहेत ते महेश शिंदे साहेबांबरोबर या सगळ्यांनी कोरोनात काम केलेलं आहे आणि लोकांच्या प्रश्नांची सर्व जाण असणारे उमेदवार आहेत. प्रचंड बहुमतांनी निवडून येतील मला खात्री. शिवसेनेचे आमदार आहेत, उमेदवार भाजपचे. आमच्या प्रियाताई भाजपच्या फादर आणि महेश शिंदे साहेब शिवसेनेचे आमदार. निवडणुकीमध्ये उमेदवाराचा मुद्दा तर आहेच आणि कॉमन मुद्दे एक आहेत की जेव्हा लोक अडचणीत होते, अजूनही कोरोनाचा तो झळझळता सावट आहे ते कोरोनाचं, की अजूनही फॅमिलीच्या फॅमिली बाकी मतदारसंघात गेलेल्या आहेत, पण कोरेगाव खटाव आणि सातारा मतदारसंघात हे झालेलं खूप कमी प्रमाणात झालं आहे. कोरोनाचा मुद्दा 100% लोकांच्या लक्षात आहे. मुद्दा घेऊन जायची गरज लागणार नाही. आज तुम्ही ट्रिमिक्स काँक्रिटीकरणचे रस्ते कोरेगाव मतदारसंघात आणि सातारा मतदारसंघात बघताय. त्या मुद्द्याला काही वाद आणि तोडच नाही आणि आमच्या खटाव तालुक्यामध्ये आणि कोरेगाव तालुक्यामध्ये जे पाणी दिलं आहे साहेबांनी, तुम्ही बघा
जो अगदी कोरडभाऊ असणारा भाग होता तिथं शेतकरी आता आलं आणि ऊस पिकवतो. खटावमध्ये कसं आव्हान प्रश्नच नाही, सांगायची ही गरज नाही. आज तुम्ही ती रॅली बघाल जी मत आपल्या जी आम्ही फॉर्म भरायला जी रॅली निघाली होती त्याचे तुमच्याकडे फोटो येतील आणि बघाल की काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा. कोरेगावातल्या पण आपल्या ताई सगळे उमेदवार ही काँग्रेस म्हणजे आपलं भाजप आणि सेना या युतीच्या आघाडीवरच लढतील का? हो, लढणार प्रश्न. ठीक आहे.